देशाच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद क्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ सेवा करणारे निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा मान प्राप्त केला आहे. या ऐतिहासिक कामगिरीच्या निमित्ताने जळगाव शहरातील अष्टाभुजा माता मंदिर येथे विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जामनेर रोडवरील मंदिरात महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे, भाजप जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर आणि जळगाव विधान परिषदेचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते पूजा अर्चना व राष्ट्राच्या प्रगतीसाठी विशेष महाआरती करण्यात आली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश अधिक प्रगतीपथावर जावो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. यांनी देशामध्ये एक यशस्वी पंतप्रधान म्हणून आपली छाप सोडली आहे आणि देशामध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहिलेले ते पंतप्रधान म्हणून त्यांचं नाव आता भारतामध्ये आलेलं आहे. केवळ इतके दिवस त्यांनी पंतप्रधान म्हणून पदावर राहिलेच नाही तर यशस्वीपणे हा कारभार सांभाळला. भारताचं नाव त्यांनी भारताच्या बाहेर इतर अनेक देशांमध्ये एक पुढारलेला देश म्हणून नावलौकिक त्यांनी कमवलेलं आहे. अविरत काम करणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. 75 वर्षाचे असले तरी 70 क्रॉस केलेली व्यक्ती देशासाठी इतकं अविरतपणे काम करते. 18-20 तास काम करते आणि आपल्या देशासाठी काम करून शेतकरी असेल, गरीब कष्टकरी असेल, महिला असतील, युवक असतील, या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या त्यांनी योजना राबवल्या आहे. आणि देशाला आजच्या तारखेमध्ये जगामध्ये एवढी संकट आहे पण तरी आपल्या देशावर कुठल्याही संकटाची आज ते येऊ देत नाही आहे. अजूनही कंटिन्युअसली ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या देशासाठी काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न करता, याचा आम्हाला अभिमान आहे. भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत जे काम केलं आणि जे कीर्तिमान त्यांनी स्थापन केलं, आम्ही देवाला प्रार्थना करतो या आरतीच्या द्वारे मातेला की त्यांचं आयुष्य चांगलं ठेवू आणि त्यांच्यातून अजून चांगली कामं करा. पण भाऊ दुसऱ्याकडे विरोधक देखील टीका करत पाहिजे. विरोधकांचं कामाच आहे टीका करणं. विरोधक कधी त्यांनी काय चुका केल्या ते कधी सांगणार. आणि मला सांगा तुम्ही पंतप्रधानांनी आजपर्यंत इतकी कामं केली आहे, कोणती टीकेची काम आहे त्यांच्यामध्ये? कुठलीही टीका करण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केलं नाही. त्यांनी स्वतःसाठी कधीही काही केलं तुम्ही त्यांच्या परिवाराची माहिती घ्या. त्यांच्या परिवारामध्ये कोणाकडे काहीच नाही आहे. त्यांच्या परिवाराच्या नावावर काय प्रॉपर्टी नाही आहे की त्यांच्या कोणत्या भावाच्या नाही की कोणाच्या नाही की काहीच नाही. त्याच्यामुळे ते जे काही करतायत ते सर्वस्व देशासाठी करतायत. त्यांच्यावर टीका करण्यासाठी मला कीव येते. दुसरा शरद पवार म्हणताय नेहरूजींची तुलना मोदी आम्ही करतच नाहीये. आम्ही नेहरूजींची तुलना करत नाहीये. भारतामध्ये सगळ्यात जास्त यशस्वीपणे काम केलेले पंतप्रधान इतके दिवस कंटिन्यू हे त्यांचं रेकॉर्ड आहे ते आम्ही म्हणतोय. आम्ही कोणाची त्यांच्यासाठी कंपॅरिझन करायला कोणी आहेच नाही. हो, आज आरती झाली.